दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मालेगाव बस आगाराच्या ताफ्यात ओलेक्ट्रा कंपनीच्या अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यात आला आहे. या बसमुळे साक्री, धुळे, चाळीसगाव, सटाणा, नामपूर आणि ताहराबाद या मार्गांवरील प्रवाशांना अधिक आधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे. भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी म्हणून ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड ओळखली जाते. अनेक राज्य परिवहन विभागांना यशस्वीरित्या इलेक्ट्रिक बस पुरवल्याचा विश्वास लक्षात घेऊन एसटी महामंडळाने मालेगाव ताफ्यासाठी या बसची निवड केली आहे. नवीन ई बसमध्ये अत्याधुनिक तांत्रिक सुविधा देण्यात आल्या असून 180 किलोमीटरची रेंज आणि अवघ्या 1 तास 45 मिनिटांमध्ये पूर्ण चार्ज होण्याची क्षमता आहे. 34 प्रवासी आसने, 9 मीटर रुंदी, प्रत्येक सीटजवळ मोबाईल चार्जिंग पॉइंट, इमर्जन्सी एक्झिट आणि ड्रायव्हर अनाउन्समेंटमुळे सिस्टीममुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि सूचनायुक्त होणार आहे. बस पूर्णपणे वातानुकूलित असल्याने ग्रामीण भागातही थंड, सुखद आणि आरामदायी प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे. एअर सस्पेन्शन तंत्रज्ञानामुळे प्रवासातील धक्के जाणवत नाहीत, तर अँटी स्लिप मोडमुळे चढ उताराच्या रस्त्यांवर बस मागे सरकण्याचा धोका टळतो. या ताफ्यातील बसमुळे डिझेलवरील खर्च कमी होणार असून प्रदूषणात घट होऊन पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे. सर्व विद्यमान सवलती या एसी बसमध्येही लागू राहणार आहे. ही प्रवाशांसाठी महत्त्वाची बाब आहे. मालेगाव आगारात दाखल झालेल्या 7 नवीन पर्यावरणपूरक ई बसेसचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्री भुसे यांनी हिरवा झेंडा दाखवून या बसना रवाना केले. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, विभागीय यंत्र अभियंता सचिन महाजन, आगार व्यवस्थापक मनीषा देवरे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक दीपक रामराजे तसेच प्रवासी, चालक, वाहक आणि अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ई बसेसच्या आगमनाने मालेगाव परिसरातील सार्वजनिक वाहतुकीच्या आधुनिकीकरणाला नवीन वेग मिळाला असून पर्यावरणपूरक आणि सुरक्षित प्रवासाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेल्याची भावना व्यक्त केली जाते. अनिकेत मशीदकर, दक्ष न्यूज, मालेगाव.